सध्या राज्यामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, परंतु निकालापेक्षा 12वीची यंदाची परीक्षा ही कदाचित पेपर फुटी प्रकरणामुळे जास्त लक्षात राहील। कारण आतापर्यंत 12वीचे 3 पेपर फुटलेले आहेत परीक्षेच्या पूर्वीच। खरं तर या सगळ्या प्रकरणी कारवाई करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु शिक्षण क्षेत्रातल्याही कुठल्या व्यक्तीचा यामध्ये हात आहे का याची पडताळणी होणं, तपासणी होणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय। यावर्षी 12वीच्या परीक्षेनं पेपर फुटीचा नवा पॅटर्नच जन्माला घातलाय। विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचण्याआधीच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होतीये। परीक्षा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 4 विषयाच्या प्रश्नपत्रिकांना पाय फुटलेत। 2 मार्चला मराठी, 3 मार्चला राज्यशास्त्र, 4 मार्चला सेक्रेटरियल प्रॅक्टिस तर 6 मार्चला गणिताचा पेपर फुटला। आता व्हॉट्सअपचा हा जो मेसेज प्रकार कंट्रोलमध्ये यावा म्हणून जे विद्यार्थी 11 ते 11:30 दरम्यान येतात अशा विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आलेल्या आहे, जेणेकरून त्यांच्यावर आपल्याला नजर ठेवता येईल। पेपर फुटी प्रकरणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे। 12वीमध्ये शिकत असलेला मोहम्मद अमन शेख, खासगी क्लासेस चालवणारा सुरेश झा, SYचा विद्यार्थी राहुल भास्कर तर TYचा विद्यार्थी अझरुद्दीन शेख ही नावं आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची। पेपर फुटीचं सत्र 10वीच्या परीक्षेतही पाहायला मिळू नये म्हणून शिक्षण विभाग विशेष खबरदारी घेणार आहे। की आम्ही सर्व केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याकडे आणि कुठल्याही सुपरवायझरकडे मोबाईल अलाउड करणार नाही आहे। ज्यांचे मोबाईल असतील ते परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थी पेपरला जाण्यापूर्वी तपासून मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एकीकडे पेपर फुटीचं सत्र सुरू असताना लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपीची प्रकरणं उघडकीस आली आहेत। 12वीची परीक्षा 28 तारखेला सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी ABP माझानं कशा पद्धतीने कॉपी सुरू आहे हे शिवनी कोतलला दाखवून दिलं। मात्र त्यानंतर बोर्डानं कारवाई करतो असं सांगितलं, मात्र त्या प्रकरणात अद्यापही कारवाई झालेली नाही। शिक्षण वर्तुळातील मंडळींच्या सहकार्याशिवाय हे पेपर फुटण्याचे किंवा कॉपीचे प्रकार घडू शकत नाहीत हे सूर्यप्रकाशा इतकं उघड आहे। मात्र संबंधित सरकारी यंत्रणांकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। त्यामुळे 12वीच्या परीक्षेच्या आयोजनात शिक्षण मंडळ नापास झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नवी मुंबईहून विनायक पाटील आणि लातूरहून निशांत भद्रेश्वरसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।